सततचा पाऊस, वातावरणातील बदल, रोगराई यामुळे यावर्षी ऊसाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे. नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे पाहिलं जातं. मात्र अलीकडच्या काळात खते, बियाणे, औषधे, मजुरी आदींचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असतानाच ऊसाचं घटतं उत्पादन आणि याचा थेट उत्पन्नावर होणारा परिणाम यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलाय. आडसाली ऊसाच्या क्षेत्रात एकरी सुमारे 1,10,000 तर खोडवा ऊसाच्या उत्पन्नात सुमारे 45,000च्या नुकसानीचा फटका शेतकऱ्याला बसलाय. उत्पादनाबरोबर उत्पन्नही घटल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. शिरोळ तालुक्यात दरवर्षी ऊसाच्या उत्पादनात होणारी घट शेतकरी आणि साखर कारखानदारांसाठी चिंता निर्माण करणारा विषय ठरलाय. दरवर्षी महापुराच्या भीतीनं शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ऊस बियाणांसाठी विक्री केली जाते. तालुक्यात 4 नद्यांनी शेती समृद्ध बनली आहे. मात्र याच नद्या पावसाळ्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी चिंता निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. महापुराच्या धास्तीनं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आपला ऊस रोपवाटिकांनी विक्री करतोय. यावर्षी महापुराच्या धोक्याबरोबर सततचा पाऊस, शेतीतील ओलावा, ढगाळ वातावरण, रोगराईचा फटका ऊस शेतीला बसलाय. सध्या ऊस हंगाम जोमात सुरू आहे. मात्र ऊसाचं उत्पादन घटल्यानं याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसलाय. आडसाली ऊस क्षेत्रात एकरी सर्वसाधारणपणे 80 टन उत्पादन अपेक्षित आहे. मात्र हे उत्पादन निम्म्यावर म्हणजे 40 टनावर आले. तर खोडवा ऊसाच्या क्षेत्रात एकरी 45 ते 50 टन उत्पादन अपेक्षित होतं. तिथे केवळ 25 ते 30 टन उत्पादन निघतंय. यावर्षीही ऊस शेती तोट्यात जाणार. आडसाली ऊसाला एकरी 1.25 लाख तर खोडवा ऊसाला एकरी सुमारे 45,000च्या नुकसानीचा फटका बसणार आहे. उत्पादनाचा वाढता खर्च आणि घटणारं उत्पन्न यामुळे शेती शेतकऱ्यांना संकटात नेणारी ठरते. एकरी जवळपास 1.25 लाख रुपये तर खोडवा ऊसाचं एकरी सरासरी 40,000 रुपयांच्या नुकसानीचा फटका बसतोय. यावर्षी अनेक संकटांमुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल बनलाय. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.